लातूर कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या 5 जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। पावसाची साथ मिळाल्यानंतरही अनेक शेतांमध्ये बियाणं उगवलंच नाहीये। त्यामुळे पेरणीसाठी केलेला खर्च वाया गेला असून आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। हातात पैसा नाही, कर्जाचा डोंगर वाढतोय आणि शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। तर मामा, आता सरकार म्हणून एक तुमची शेतकऱ्याच्या वतीनं काय मागणी असेल आता सरकारला? काय साहेब, शेतकऱ्यानं काय अपेक्षा करावी सरकारकडे? काय झालं? काय करायची? निसर्गच कोपलाय। हम्म. काय अपेक्षा करणार सरकारकडे? हा. आणि सरकारने कर्जमाफी केली की अजून काही झालं नाही। बरं नुसती जाहीर घोषणा केली कर्जमाफीची, बरं अजून काही कर्जमाफ झालं नाही। बरं देवणीच्या शेतकऱ्याला बैल दिले, ते बैल काही अवताला चाललेच नाही। आणि बियाणं ही काय उन्नती जातीचं बियाणं आणलं, बोगस बियाणं, ती काही वापरलंच नाही। तुमच्याकडे सरकारकडे अपेक्षा काय करावी? ठीक आहे, कंपनीला आता परवाने शासनाने दिलेले आहेत, शासनाने दिले, आता कंपनीवर कारवाई करावी अशी तुमची मागणी आहे? पर्यायच नाही साहेब, बघा। कारण कंपनीनं जर बियाणं बनवलंच नसतं, सरकारनं त्याचं चेकअप केलं असतं, वेळेवर तपासणी झाली वेळच आली नसते। बरोबर आहे, बरोबर आहे। तर शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी अपेक्षा तुम्ही करताय? काय करणार साहेब, पर्याय काय? ठीक आहे। उगवण न झाल्यामुळे अनेक गावांमधील शेतकरी चिंतेत आहेत। एकीकडे पावसाचा हंगाम सुरू असताना दुसरीकडे पुन्हा पेरणी करण्यासाठी बियाणं आणि पैशांची व्यवस्था कशी करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय। शेतकऱ्यांनी निकृष्ट किंवा बोगस बियाणांचा संशय व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आमचं काय, शासनाने आमच्याकडे थोडं लक्ष दिलं तर बरं होईल। बरं सर, काय आमचं काय खर्च, प्रचंड असा खर्च झालेला आहे, दुबारचं पेरणीचं संकट तुमच्यावर ओढवलेलं आहे, शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे? हो, मदत दिली तर आहे, नाही दिल्यास काय? ठीक आहे, ठीक आहे। काहीच वापरलं नाही का बियाणं? फाशी घ्यायची वेळ आली साहेब। तसं नाही, आता शासनानं कर्जमाफी तर घोषणा केलेली आहे, होईल आज ना उद्या कर्जमाफी होईल। ही 4-6 महिन्यात चालूच आहे की, पण अजून काही झालीच नाही। तुमचं गेल्या वर्षी पण असाच प्रॉब्लेम झाला होता का बियाण्याचा? हो, गेल्या वर्षी बी असं झालं। आता ह्या वर्षी किती बॅग आणल्या होत्या? 5 बॅग आणल्या होत्या आणि 5च्या 5 बॅगा वापरल्या नाही? 5च्या 5 त्याच्यामुळे आता ही दुबार पेरणी आपण करताय म्हणा की? दुबार पेरणी, कारण हे कुठं कुठंच मोड आपल्याला दिसतो इथं असं अशा माध्यमातून की, कारण पुन्हा 200 फूट काही मोड दिसतच नाही। आता ते मामा, ते समोर दिसतंय ते बियाणं कोणतं होतं? ते महाबीजचं बियाणं आहे का? अच्छा, आणि मग कम पडलं होतं म्हणून हे आणलं होतं का? अच्छा, ते काही वापरलंच नाही? एका दिवशीची पेर आहे? एका दिवशीची? अच्छा, म्हणजे त्या 5 बॅग वापरल्या आणि ह्या 5 बॅग वापरल्या नाहीत? दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची कृषी विभागाने गंभीर दखल घेतली आहे। लातूर कृषी विभागाकडे आतापर्यंत 258 तक्रारी दाखल झाल्या असून संबंधित शेतांमध्ये पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे। प्रत्येक तक्रारीची पडताळणी केली जात असून बियाणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। सर, लातूर विभागामध्ये सोयाबीन बाबत काय प्रक्रिया चालू आहे? बोगस बियाणे लातूर विभागामध्ये लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी आणि हिंगोली या 5 जिल्ह्यामध्ये साधारण आज अखेर 258 सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त आहेत। त्या अनुषंगानं उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तक्रार निवारण समिती, चौकशी समिती शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन याबाबत पंचनामा करत आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांना या संदर्भात काही अडचण असेल किंवा काही तक्रार द्यायची असेल तर त्यांनी आपल्या पंचायत समिती, कृषी विभाग किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा। तर शेतकऱ्यांना काय आवाहन करणार? शेतकऱ्यांना एवढंच आवाहन आहे की समितीचा व्हिजिट झाल्याशिवाय आपलं ते दुबार पेरणी करू नये आणि त्यासोबतच सर्वच शेतकऱ्यांना पुनश्च आव्हान आहे, ज्यांची अजून पेरणी राहिलेली आहे त्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय आणि ओल चांगली असल्याशिवाय
पेरणी करू नये असे सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागाची आवाहन आहे. तपासणीत बोगस किंवा निकृष्ट दर्जाच्या बियाणांचा पुरवठा झाल्याचं निष्पन्न झाल्यास संबंधित उत्पादक, विक्रेते आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिलाय. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत शासन गंभीर असून दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. बोगस बियाणांचं रॅकेट सक्रिय झालंय. त्याची माझ्यापर्यंत ही माहिती नाही, मी आजच आलोय. पण आपण म्हटलंय तर कार्यवाही करण्याबद्दलच्या सूचना दिल्या जातील आणि असे बोगस बियाणे करणारे जे काही दुकानदार वगैरे त्यांचे लायसन आपण यापूर्वी पण रद्द केलेत आणि काही गुन्हे जे काही कायद्यात असेल ते आपण कार्यवाही करू. लातूर विभागातील 258 तक्रारीनंतर कृषी विभागाने पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू केली असली तरी शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई आणि दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा आहे. तपासाचा अंतिम अहवाल काय येतोय आणि शेतकऱ्यांना कितपत दिलासा मिळतोय याकडे संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलंय.